मी आता आलो आहे गौरवकडे, कारण की आज आपल्याला जायचं होतं संदीप फाउंडेशनला आहे ना. आज मेगा फेस्ट त्यांनी ठेवलेला आहे, म्हणजे जवळपास 200 कंपनीज येणार आहेत प्लेसमेंट ड्राईव्हसाठी. बघा, आता गौरवच्या घरी ते येऊन गेलो आहे मी, पण त्याची अजून तयारी झालेली नाही. आता थांबतो थोडा बाहेर. गौरव येईलच आला. गौरव साहेब यांचे आगमन या ठिकाणी झालेली झाली तयारी. काय वाटतं तुला? इंटरव्ह्यूची तयारी केली का? अरे कर सांग ना. केली ना? हे बा इंटरव्ह्यू तयारी करायला काय भाई, याला म्हणता रिझ्यूम. शिलगाव रे ते ठेव. गाडी काढ. अरे बॅग नाही ठेवतो ना, गाडी काढ. ती काढ, काढू. ती नको. अरे बंद पडून पडून आवरून गेली डायरेक्ट. काय बरं काय दाखव राहिला काय बरं असतं विचारतोय फक्त. हे बघा, संदीपमध्ये आल्यानंतर आपल्याला भेटले आपले मित्र, भाऊ, बंधू, सखा प्रणव भाऊ काळे. काय करायची रे थोडी पण. यांच्या कॉलेजमध्ये आपल्याला आता प्लेसमेंट ड्राईव्हसाठी आलेलो आहे आपण. चालले जा वापस काही भेटत नाही आमच्या कॉलेजमध्ये. स्वतःचं बघा. कोणत्या कोणत्या कंपनीत आले ते सांगा आता पहिले. कोणत्या कंपनीत आहे? काय मी कोणतं नाव विसरलो होतं. त्यातली एकही आपल्या कामाची नाही. सगळ्या कन्स्ट्रक्शनच्या कंपनी. बाळा भाऊ अभ्यास करताना काय बाळे काय तर दिसतं. तुमचं मॅनेजमेंट लय भारी नाही, अर्धा तासापासून फिरतोय आम्ही. अरे आम्ही स्वतः 1 तास फिरतो. तुम्ही अर्धा तास फिरले फक्त. आता मी 2 कंपनीजमध्ये इंटरव्ह्यू देऊन झाला. त्याने जवळपास किती कंपनीमध्ये दिला? नाही रे, 3-4 दिला. माहिती आहे मला. 2 रजिस्ट्रेशन 4 कंपनीत केलं होतं. 2 कंपनीत पण रजिस्ट्रेशन केलं होतं 3 कंपनीजमध्ये. 2 कंपनीजमध्ये इंटरव्ह्यू दिला. एक जी 3rd कंपनी होती अल्ट्राटेकची, त्याच्यात काही जास्त इंटरेस्ट नव्हता, कारण की फील्ड वर्क वगैरे होतं. आणि मग आता आम्ही संदीप कॅम्पस फिरू राहिलो. कॅम्पस वगैरे भारी, एकदम मस्त आहे. काय BIM बेस कंपनी शोधत होतो मी. BIM बेस कंपनी मला सापडली पण होती. 2च कंपनी होती. त्या 2 कंपनीजमधून पण एक कंपनी आली आणि एक कंपनी आलीच नाही. मग प्रॉब्लेम तिथं झाला. आता आम्ही जातो आहे पार्किंगकडे जायला जवळपास इथं 10-15 मिनटं लागू राहिले. आणि हे बघा, असं आहे ना, असं चढायचं, वर चढायचं. हिल एरिया आहे पूर्ण. कॉलेजच्या डोंगरांमध्ये म्हटलं बाळायला मजा येऊ राहिली फक्त इथं. अरे काय म्हटले रे इंटरव्ह्यूवाले? या म्हणे उद्यापासून जून 3 महिन्याचा पिरियड दिला याला. 3 महिन्यात त्याला सांगितलं की बा पूर्ण काम शिकून घे म्हणे पहिले, आणि मग 3 महिन्यात आम्ही तुला बोलवू म्हणे. शिकून नाही घे. अरे फोन लाव म्हणे. हां, बस तेवढं सांगितलं. बाकी इंटरव्ह्यूचा अनुभव चांगला गेला ना. अनुभव कसा होता? पहिल्यांदा दिलेला इंटरव्ह्यू? अनुभव चुता मजाक मग इंटरव्ह्यू दिला होता. का बरं? तर मला मजाक नाही करू राहिला. काय विचारलं त्यांनी तुला असं मजाकमध्ये? तू सिव्हिल इंजिनिअरिंग कावर घेतली? काय म्हणजे थांब. सिव्हिल इंजिनिअरिंग कावर घेतली? मग तू काय सांगितलं? असं मजाक मजाकमध्ये परत सिव्हिल इंजिनिअरिंग करू राहिले म्हणजे किती विशेष. वा, संदीपचं एवढं एक काम चांगलं आहे. कॅम्पस लय सुंदर आहे, मस्त आहे. चला ठीक आहे, जाऊ पार्किंगकडे आपण. जिरली आमच्या आता पेट्रोलचे तर वांदे चालू आहे आमचे सध्या. पेट्रोल टाकावं आहे त्यांना. पेट्रोल टाकायचं आहे आम्हाला. नाशिकमध्ये पेट्रोलचा शॉर्टेज आहे. तिकडं पण पेट्रोल टाकायला, तेव्हा तुम्हाला दाखवतो लाईन. तर हे बघा, आम्ही आलो आता पार्किंगमध्ये. इकडे एक विमान टांगलेलं आहे, पाहिलं होतं काय? आमच्या कॉलेजला कधी जायचं? काय आमच्या SS ला? अरे ते एवढं SS त्याच्यापेक्षा मोठं आहे ते. एवढं आपली गाडी इथंच पार्किंग आहे आपली. भाऊ, या गाड्या काढाव्या लागतील आता सगळ्या. तेव्हा गाडी अटकून गेली आपलीमध्ये. ठीक आहे, हे बाय, ही एक बाजूची काढायला लागेल. ही चावी दे. चावी माझ्याकडे थोडी. चावी दे. तुझ्याकडे आहे चावी. हेल्मेट कोण ठेवलं होतं? फटकात देईन. अरे मी नाही ठेवलं. चावी दे. थांब, भाड्याकडे चावी आहे. दर, काय लावलं? जास्त बोल नको बरं. दर चॉकलेट का? चॉकलेट आहे का? आता
कुठे जायचं पेट्रोल पंप आता बघू पेट्रोल पंपवर जाऊ इथंच आहे HP तिथं जाऊ तिथं आता बघावं लागेल गर्दी किती आहे पहिले कारण की गर्दी जास्त आता नाशिकमध्ये कंडिशनच ती किंवा खूप गर्दी होत आहे बघा आम्ही आलो आता बाळाच्या घरी बाळाला आता काय आम्ही जवळपास 3 पेट्रोल पंप पाहिले पण तिघांमध्ये पेट्रोल संपून गेलेलं तिघे पेट्रोल पंप बंद होते आता घरी जाताना परत 2 पेट्रोल पंप लागणार आहे रस्त्यात ते चेक करू मग टाकू गेला पेट्रोल का रे तू पेट्रोल टाकून आणलाय ना का पेट्रोल नाही टाकलं ना टाकून आणलंय तू माहिती बघा पेट्रोल पंपवर गर्दी एका ठिकाणी आता भेटत आले जवळपास पण ठीक आहे लाईन तू काय आता आहे ना मी पेट्रोल टाकून घेतले पण विषय असा आहे त्यांना सांगितलं होतं म्हटलं गाडी फुल करायची ते म्हणे गाडी फुल करायला परमिशन नाही दिलेली फक्त 300 रुपयापर्यंत लिमिट लावलेली आता तर मग आता 300 जर टाकलं तर थोडीशी एकच कांडी कमी राहिलेली आहे ठीक आहे 2-3 दिवसाचं काम होतं जास्त दिवसाचं होईल आणि नाशिकमध्ये सध्या पेट्रोलचा लय जास्त शॉर्ट आहे तर नाशिकमध्ये ते कसं आहे गड आहे माहीत नाही पण सध्या तरी नाशिकच्या सगळ्यात जास्त रील व्हायरल वगैरे की गर्दी एवढी आहे आणि त्याच्यानंतर पेट्रोल भेटत नाही आता